नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा येत्या 24 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 27 ते 28 जानेवारी 2026 या तारखेचा तर वातावरणामध्ये अचानक बदल झाल्यामुळे महाराष्ट्रात अवकाळी वादळी पावसाची शक्यता जबरदस्त असून सोबत विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मेघगर्जनेसह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। काही ठिकाणी गारपीटचा अंदाज देखील आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्की दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तर। वातावरणामध्ये आज अचानक बदल झाल्यामुळे महाराष्ट्रात अचानक वादळी पावसाची शक्यता येत्या 24 तासामध्ये महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार आहे। तर अरबी समुद्र ते बंगालचा उपसागर आणि भारताचा उत्तर परिसर या भागामध्ये वातावरणात बिघाड बघायला मिळत आहे। त्यामुळे येत्या 24 तासात महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी मध्यम हलका पाऊस तर काही भागामध्ये गारपीट आणि वादळी वारे देखील बघायला मिळणार आहे। 27-28 जानेवारी 2026 या तारखेच्या दरम्यान या पावसाचा अंदाज आहे। तर सविस्तर माहिती जाणून घेऊया, महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा अंदाज अचानक बघायला मिळणार आहे। तर दक्षिण भारताकडे या पावसासाठी वातावरण सक्रिय आहे। केरळ, कर्नाटक, तमिळनाडू इकडे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। भारताच्या पूर्वेकडे जोर कमी राहील, मात्र भारताच्या उत्तर भागाकडे जोर जास्त आहे आणि त्या भागाकडून एक महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाज येत्या 24 तासामध्ये बघायला मिळणार आहे। तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाची स्थिती ही सोलापूर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या भागात हलका मध्यम तुरळक ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर सांगली जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासात पावसाची स्थिती ही सांगली आणि आसपासचा परिसर मध्यम हलक्या स्वरूपात राहील। देसिंग, कोची, नागज, दागलपूर, बिलरजत इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। तसेच सातारा जिल्ह्याकडे नरसिंहपूर, रामपूर, पलूस, विटा, कराड, कडेगाव, उमराज मध्यम पावसाचा अंदाज राहील। औंध, वडोज, निंदाल, दहिवाडी तसेच मसवड या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि मालसिरस, भराड, शिंगणापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। मूल, निंदाललाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसे रत्नागिरी जिल्ह्याकडे किनारपट्टीकडे ढगाळ वातावरण राहील, पावसाची स्थिती नाही आणि रायपटण, राजापूर, वडापेठ, खारेपटण या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। बेलकर, सक्रापा आणि संगमेश्वर, माखंजन इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। कोयना, पटण, अरवाडे आणि मार्गाव तांबे, लोटे चिपळूण मध्यम पावसाचा अंदाज राहील। वसुटो, फोर्ट, मेढा, खेड, घोगरे, महाबळेश्वर, वाई, खंडाळा, लोणार इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। माड, वर्धन तसेच आसपासचा परिसर पुणे जिल्ह्याचा सासवड, जेजुरी, मारगाव, व्याले, लवासा, जिटे मध्यम स्वरूपात पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। येत्या 24 तासामध्ये या पावसाचा अंदाज राहील। रायगड जिल्ह्याकडे खोपोली, कामशेतलाई मध्यम स्वरूपात राहील। पुणे जिल्ह्याच्या आसपासच्या भागात आहे। अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। पंढरपूर, इचलगाव आसपासचा परिसर हलका पाऊस राहील आणि जोरदार पावसाची शक्यता ही अकलूज, माळशिरस, भालवणी आणि बेंबले, टेंभुर्णी, वांगी, केरन या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून गारपीट होण्याची शक्यता देखील आहे। अहिल्यानगरच्या भागातही पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। कर्जत, श्रीगोंदा, दौंड मध्यम स्वरूपात राहील आणि राळेगाव, जामखेड, काढा, आष्टी, बगूर, पाथर्डी, अहिल्यानगर, आले आणि आळकोटे इकडे जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी राहील आणि काही भागात हलका मध्यम राहील। राऊरी, घोडेगाव आणि तसेच श्रीरामपूर, तालिकावान आणि येवला, कोपरगावलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे। मध, जुन्नर, ओतूर, गारगाव, मांडवे, संगमनेर, अकोला मध्यम स्वरूपात राहील आणि मुंबईच्या भागातही हलका मध्यम तुरळक ठिकाणी राहील। तसे त्र्यंबक, जवान, मोखाडा, वाडा, पालघर जिल्ह्याचा मध्यम परिसर इकडे मध्यम स्वरूपात राहील। नाशिक जिल्ह्यातही या पावसाचा जोर येत्या 24 तासात अचानक बघायला मिळणार आहे। जसे नागपूर, मालसाखरे, देवगाव, लासलगाव, पाटोदा, ओझर, जोपूल मध्यम स्वरूपात राहील आणि लाडाच्या शेवगा इकडे मध्यम स्वरूपात राहील।
वणी डोडांबे चांदवड ओझर कळवण देवळा सापुतारा मध्यम स्वरूपात राहील आणि महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये मालेगाव अंजंग निमशेवडी औटी ताराबाद चिंचली मध्यम पावसाचा अंदाज आहे। अंचाले कुसुंबे चिंचखेड साक्री बेहाड धुळे जिल्ह्याचा आणि नंदुरबार जिल्ह्याचा परिसर डोमकाई टिटाणी देवी दुसाणे अंचाले सुत्राणे रानाला इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। धुळे जिल्ह्याकडे धुळे अंजंग कापडणे नवारी कुसुंबे अरबी बोकुड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि तसेच जळगाव जिल्ह्याकडे वातावरण थोडेसे कोरडे राहील आणि ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। अहिल्यानगरच्या भागात आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागातही पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर आणि धाकेपाल पैठण गंगापूर वैजापूर इकडे मध्यम स्वरूपात राहील। इतरत्र हलका पाऊस बघायला मिळणार आहे। बीड जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी राहील। नांदेड भागाला हिंगोली परभणी वाशिम अंशतः ढगाळ स्थित राहील आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे खामगाव शेवगाव जळगाव जामोद मलकापूर दिघी नांदुर्णा इकडे मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे। येत्या 24 तासामध्ये या पावसाची स्थिती बघायला मिळणार आहे। तसे अमरावती अकोला यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली नागपूर इकडे अंशतः ढगाळ स्थित राहील। पावसाची स्थिती फारशी नाही। तर 28 जानेवारी 2025 या तारखेला पहाटेच्या दरम्यान पावसाची स्थिती ही बीड लातूर इकडे हलका मध्यम राहील। तसे अकोला नागपूर आणि उत्तर परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। दुपारच्या दरम्यान पावसाची स्थिती ही बहुतांश ठिकाणी वातावरण अंशतः ढगाळ स्थित राहील। पावसाची स्थिती हलक्या मध्यम स्वरूपात बघायला मिळणार आहे। महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी या तारखेला असणार आहे। कोणी एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।